सकाळच्या नाश्त्यासाठी बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असे रवा आप्पे आज आपण बनवूया। तर नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 1 वाटी दही घेत आहे। तर हे दही थोडेसे आंबट आहे। दहीऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये आपण 1.25 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि 1/2 वाटी जाड रवा घालायचा आहे। जाड रव्याने छान कुरकुरीत होतात आप्पे। त्यानंतर 1 मोठा चमचा भरून बेसन घालून घेऊया। आता यामध्ये 1 छोटा चमचा फुल भरून लाल तिखट टाकून घ्यायचा आहे। हा मसाल्याचा डब्यातील छोटा चमचा आहे। अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा जिरे अशा प्रकारे आपल्याला हातावर कुस्करून घालून घ्यायचे आहे। त्यानंतर मीठ घालूया चवीनुसार आणि इथे कपभर पाणी घालून मी एक बॅटर तयार करून घेत आहे। जर इथे तुम्ही ताकाचा वापर करत असाल तर पाणी घालायची काहीच गरज नाही। अर्धा लिटर ताकामध्ये हे सगळं प्रमाण तुम्ही टाकू शकता। तर हे बघा, अशा प्रकारे बॅटर तयार झाला आहे। तर हे आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटे भिजत ठेवायचं आहे। आता हे बॅटर भिजेपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी खोबरं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटासा तुकडा, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि कढीपत्त्याची पाने घालूया। कोथिंबीर घालूया मूठभर आणि चटणीला छान घट्टपणा येण्यासाठी 2 मोठे चमचे शेंगदाणे घालूया। त्याचबरोबर साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया। याने चटणीला छान असा चटपटीतपणा येतो। आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकून हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण या चटणीला छान अशी फोडणी देऊया। तर फोडणी पॅनमध्ये मी इथे 1 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया। मोहरी तडतडली की 1/2 छोटा चमचा हिंग आणि 2 लाल हिरव्या मिरच्या। आता ही फोडणी आपण चटणीवरती घालून घेऊया। तर तयार आहे आपली हिरवी चटणी। खूप छान आणि चटपटीत अशी लागते। तर हे बघा, चटणी तयार होऊस तर 10 मिनिटे मस्त असं बॅटर हे भिजलं आहे। आता त्यामध्ये आपण 1 मध्यम आकाराचा कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला। टोमॅटोसुद्धा मध्यम आकाराचा आहे, तो सुद्धा घालून घेऊया बारीक चिरलेला। इथे गाजर मी किसून टाकत आहे। घरी माझ्याकडे थोडंसं पनीर उरलेलं होतं, तर ते सुद्धा मी अशा प्रकारे बारीक करून टाकून घेत आहे। याने छान चव लागते। आता त्याचबरोबर मी 1 मोठी वाटी कैरी किसून टाकून घेत आहे। या कैरीने एकदम छान अशी चटपटीत टेस्ट येते आप्प्याला। म्हणजे बिना चटणी सहित सुद्धा तुम्ही हे आप्पे खाल्ले तर एकदम छान लागतात। तर आता आपण थोडंसं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेऊया आप्प्याचं। भजे करण्यासाठी जसं आपण पीठ भिजवतो बेसन पिठाचं, तसंच आपल्याला आप्प्याचं पीठ करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर इथे मी 1/2 चमच्याला थोडंसं वर असं खाण्याचा सोडा टाकून घेत आहे आणि आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। तयार आहे आप्प्याचं बॅटर। आता आपण आप्पे करायला घेऊया। तर गॅसवरती मी आप्पे पॅन ठेवून घेतला आहे। तर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे व आपल्याला आप्प्याचं बॅटर कडेकडेने सुरुवातीला सोडून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मध्यभागी हे बॅटर टाकून घ्यायचं आहे। कारण सुरुवातीलाच जर आपण मध्यभागी हे बॅटर टाकलं तर मधले जे आप्पे आहेत ते जळतात। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आप्पे छान असे एका बाजूने शिजले आहेत। तर आता आपण पलटी करून घेऊया। त्यानंतर थोडं थोडं आपल्याला पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही तेल टाकू शकता किंवा नाही पण। आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 5 मिनिट हे आप्पे शिजून घेऊया गॅसच्या मिडियम फ्लेमवरती। तर हे बघा, 10 ते 12 मिनिटे झाले आहे। दोन्ही बाजूने छान असे आप्पे शिजले आहेत आणि एकदम मस्त बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले आहे। तर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने तुम्ही आप्प्याची दुसरी बॅचसुद्धा करू शकता। तर या बॅटरमध्ये 36 आप्पे तयार होतात। तर मंडळी, हे आप्पे नुसतेच सुद्धा खाल्ले तरीही खूप छान आणि चटपटीत लागतात। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये. आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा. धन्यवाद.